नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महास केमी इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी सायन्स पेपर 1 टॉपिक नंबर 3 केमिकल रिएक्शंस अँड इक्वेशंस। Chemical reactions and equation. So, chemical, in this topic we see chemical reactions, balancing a chemical equation, rules of writing chemical reaction, types of chemical reaction. तर बघा, आपण आज टॉपिक बघणार आहोत केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन। केमिकल रिएक्शन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया अँड इक्वेशन्स म्हणजे समीकरणे। म्हणजे रासायनिक अभिक्रिया आणि त्यांची समीकरणे आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत। तर बघा, या टॉपिक मध्ये आपण हे 4 पॉइंट बघणार आहोत। पहिला आहे केमिकल रिएक्शन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन। आता बघा, हे रासायनिक इक्वेशन समीकरण बॅलन्सिंग कसं करायचं ते बघणार आहोत। रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिएक्शन। आता बघा, रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी कोणकोणते रूल्स फॉलो करायचे आहेत ते आपण बघणार आहोत। टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन आणि काय बघणार आहोत, केमिकल रिएक्शनचे टाइप्स म्हणजे प्रकार कोणकोणते आहेत हे 4 पॉइंट आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत। आता बघा, कॅन यू रिकॉल what are the types of molecules of elements and compounds? तर बघा, molecules एलिमेंटचे जे मोलिक्युल्स आहेत त्याचे टाइप्स कोणकोणते आहेत, तसेच कंपाऊंडचे टाइप कोणकोणते आहेत। दुसरा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज मीन्ड बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट? तर बघा, आपल्याला माहिती आहे व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट म्हणजे काय। एखाद्या एलिमेंटला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी त्याला कशाची गरज असते, ऑक्टेटची गरज असते। आणि तो काय करत असतो, एलिमेंट ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न करत असतो। आणि हे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी तो काय करत असतो, स्वतःकडचे इलेक्ट्रॉन जो आहे तो दुसऱ्या ॲटमला देत असतो। तर बघा, हे जे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते त्यालाच काय म्हणतो आपण, जो इलेक्ट्रॉन देतो त्यालाच काय म्हणतो आपण, व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट। सो नेक्स्ट इज द व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मोलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाऊंड। बघा, एखाद्या कंपाऊंडचा मोलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, हाऊ आर द मोलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाऊंड रिटन। आता बघा, एखादा कंपाऊंड असेल तर त्याचा आपण मोलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहितो आणि बघा आणि कशाची आवश्यकता असते। तर बघा, आपण मोलिक्युलर फॉर्म्युला लिहितो म्हणजे त्यामध्ये किती मोलिक्युल्स आहेत त्या कंपाऊंड मध्ये हे आपण लिहितो। In earlier standards, we have seen how compounds are formed by chemical combination of elements. तर बघा, काय होतं, जे कंपाऊंड्स फॉर्म होतात ते कशाने फॉर्म होतात, केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स। एलिमेंटच्या केमिकल कॉम्बिनेशन मधून काय भेटतं आपल्याला, एलिमेंट्स भेटतात। केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स, तर एलिमेंटच्या केमिकल कॉम्बिनेशन काय मिळतो आपल्याला, कंपाऊंड्स मिळतात। तर बघा, वी हॅव ऑल्सो लर्न दॅट ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड। आता बघा, हा जो केमिकल बॉन्ड फॉर्म होतो तर त्याचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे, इज टू अटेन अन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ कंप्लीट ऑक्टेट। तर बघा, त्याच्यासाठी त्याच्या पाठीमागे ड्रायव्हिंग फोर्स काय आहे की इलेक्ट्रॉनिक ॲटम्स अटेन अ कंप्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग, टेकिंग और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर। आता हे जे ॲटम्स आहेत ते कसे अटेम्प्ट करतात, कंप्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग, टेकिंग और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर। द ॲटम्स attain a complete octet by giving, taking
or sharing of electrons with each other. आता बघा ॲटम्स, द ॲटम्स म्हणजे जे अणु आहेत ते काय करतात बघा, त्यांचे कंप्लीट ऑक्टेट करतात, ऑक्टेट जे आहे कंप्लीट करतात. आणि ते कसे कंप्लीट करतात, बाय गिव्हिंग, टेकिंग और शेअरिंग. म्हणजे ते काय करतात बघा, इलेक्ट्रॉन गिव्हिंग म्हणजेच काय करतात, देतात, टेकिंग म्हणजेच घेतात किंवा शेअर करतात इलेक्ट्रॉन्स. आणि काय करतात बघा, ते एकमेकांना इलेक्ट्रॉन देतात, घेतात किंवा शेअर करतात. आणि हे जे ॲटम्स आहेत ते काय करतात, त्यांचे जे ऑक्टेट आहे ते कंप्लीट करतात. आता बघूयात आपण केमिकल रिॲक्शन. आता बघा केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, रासायनिक अभिक्रिया. सो some of the scientists of 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reaction. आता बघा 18व्या आणि 19व्या शतकामधील काही सायंटिस्ट होते, त्यांनी काय केलं होतं बघा, त्यांनी काय केलं होतं, फंडामेंटल एक्सपेरिमेंट कॅरीड आउट केलं. त्यांनी काही एक्सपेरिमेंट केले कशावर, ऑन केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शनवर एक्सपेरिमेंट केले. आणि काय केलं बघा त्यांनी, दे प्रूव्ड फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट्स दॅट ड्युरिंग केमिकल रिॲक्शन्स कंपोजिशन ऑफ द मॅटर चेंजेस. आता बघा ह्या सायंटिस्टनी काय प्रूव्ह केलं, म्हणजे त्यांनी काय निष्कर्ष लावला की ज्यावेळी केमिकल रिॲक्शन होते म्हणजेच रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळी काय होतं, ज्या मॅटरचं कंपोजिशन जे आहे ते काय होतं, चेंज होतं. मॅटर मध्ये असलेले कंपोजिशन म्हणजे घटक ते काय होतात, चेंज होतात, चेंजेस, अँड दॅट चेंज रिमेन्स परमनंट. आणि ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ज्यावेळी चेंजेस होतात, काय होतं, मॅटरच्या कंपोजिशन मध्ये चेंजेस होतात आणि हे जे बदल होतात रिमेन्स परमनंट, ते कसे राहतात, कायमस्वरूपी राहतात. ऑन द कॉन्ट्री ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. तर बघा काय होतं, इथं काय होतं, फिजिकल चेंजेस ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. काय होतं, मॅटरची स्टेट जी आहे ती चेंजेस होते. दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. आणि काय असतं बघा, हा जो बदल असतो तो टेम्पररी असतो. नेक्स्ट आहे बघा, आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फेनॉमिनन गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. तर बघा इथे आपल्याला काय दिलेले आहेत, काही चेंजेस दिलेले आहेत, काही बदल दिलेले आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे काय बघा, हे जे चेंजेस आहेत ते फिजिकल आहेत काय केमिकल आहेत. म्हणजेच भौतिक बदल आहेत, फिजिकल म्हणजेच भौतिक आणि केमिकल म्हणजेच रासायनिक बदल आहेत का ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा आपण आता हा टेबल बघू. इथे आहे फेनॉमिनन, फिजिकल चेंज, केमिकल चेंज. सो हियर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर. म्हणजेच बघा जो आईस म्हणजेच बर्फ आहे त्याचे पाण्यामध्ये रूपांतर झाले. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच त्याचे रूपांतर झाले. आईसचे वॉटरमध्ये रूपांतर झाले म्हणजे बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर झाले. तर हा कोणता बदल आहे बघा, हा जो बदल आहे तो कोणता आहे, फिजिकल चेंज. तर मग हा केमिकल चेंज नाही आहे, कारण का आहे, हा फिजिकल चेंज आहे. आता बघा इथे आहे कुकिंग ऑफ फूड्स, म्हणजे आपण अन्न शिजवतो. तर हा कोणता आहे, केमिकल चेंज. आता बघा हा केमिकल चेंज का आहे, कारण यामधील जो मॅटर आहे त्याच्यातले कंपोजिशन काय होतं बघा, त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि ते काय असतात, परमनंट असतात. नेक्स्ट आहे बघा रायपनिंग ऑफ फ्रूट. आता रायपनिंग ऑफ फ्रूट हे जे आहे ते कसं आहे बघा, फिजिकल चेंजेस आहेत. नेक्स्ट आहे मिल्क टर्न इनटू कर्ड. दिस इज केमिकल चेंज. नेक्स्ट आहे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. दिस इज फिजिकल चेंज. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. दिस इज केमिकल चेंज. और size reduction of naphtha was exposed to air. This is chemical change. Staining of shahbat or kada pattai by lemon juice.
This is chemical change, breaking of a glass object on falling from height. बघा काय होतं, ग्लास ऑब्जेक्ट जर असेल तर तो काय होतो बघा, वरून खाली पडतो. तर हा कोणता आहे बघा, फिजिकल चेंज आहे. सो दीज आर द सम फेनॉमेनन. नोट, डू द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज इन ग्रुप ऑफ फ्रेंड्स. टेक हेल्प ऑफ युअर टीचर व्हेन नेवर नेसेसरी. म्हणजे बघा ही जी ऍक्टिव्हिटी आहे खाली ती काय करायची आहे, तुम्ही ग्रुपमध्ये करायची आहे आणि त्यासाठी काय मदत लागली तर काय करायचं, तुमच्या टीचरना विचारायचं आहे. आता बघा ट्राय दिस म्हणजेच हे करून पहा. ॲपॅरेटस, यासाठी ॲपॅरेटस म्हणजे साहित्य, थर्मामीटर, इव्हापोरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनेल, बन्सेन बर्नर इटसेट्रा. तर हे काय लागणार आहेत, ह्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे. केमिकल्स काय काय लागणार आहेत बघा त्यासाठी. लाईमस्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, फॅलिक अनहायड्राइड इटसेट्रा. ही सगळी काय लागणार बघा, आपल्या एक्सपेरिमेंट साठी लागणारी केमिकल्स आहेत. आता बघा नेक्स्ट आहे प्रोसिजर. काय आहे बघा, तर म्हणजेच काय, प्रोसिजर म्हणजेच कृती. आपल्याला हे एक्सपेरिमेंट कृती काय करायची आहे, कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज 1 to 5 ॲज गिवन बिलो. तर आपल्याला जसं 1 ते 5 त्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला करून बघायचं आहे. रीड अँड रेकॉर्ड द टेम्परेचर इन द ऍक्टिव्हिटीज 2 to 4. आता 2 ते 4 या स्टेप मध्ये टेम्परेचर किती लागलं ते काय करायचं आहे, आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे आणि वाचायचं आहे. आता बघा त्यानंतर हा एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंटचं नाव काय बघा, टू हीट लाईमस्टोन पावडर. तर बघा इथे काय काय आहे, बन्सेन बर्नर आहे. हा जो आहे तो बन्सेन बर्नर आहे. हे जे आहे ते ट्रायपॉड स्टँड आहे. आणि इथे आपल्याला दिसत आहे इव्हापोरेटिंग डिश आहे. इथे आपल्याला काय दिसत आहे बघा, लाईमस्टोन पावडर आहे. आणि आपण काय करत आहोत, याला बर्नरच्या साह्याने हीट देत आहोत, म्हणजे उष्णता देत आहोत. तर याच्यामध्ये पहिली स्टेप काय आहे बघा, टेक अ स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर इन अँड इव्हापोरेटिंग डिश. एक इव्हापोरेटिंग डिश घ्या आणि त्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे बघा, स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर. एक चमचा भरून लाईमस्टोन पावडर घ्यायची आहे. हीट इज स्ट्रॉंगली ऑन अ हाय ब्लू फ्लेम. ही जी फ्लेम आपल्याला दिसत आहे ती कशी आहे बघा, हाय फ्लेम आहे. हाय फ्लेम आहे. ही जी आहे ते आपल्याला दिसत आहे हाय ब्लू फ्लेम. सो ऍड झिंक इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. अजून काय करायचं आपल्याला बघा, कॉपर सल्फेटचे जे सोल्युशन आहे CSO4 चे, त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, झिंक डस्ट टाकायचे आहे. ऍड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4. पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन घ्यायचं आहे आणि ते कुठे ऍड करायचं आहे, बेरियम सल्फेट, दॅट इज BaSO4 सोल्युशन. सो नेक्स्ट स्टेप इज ऍड सोडियम कार्बोनेट, that is Na2CO3 solution to the calcium chloride, that is CaCl2 solution. So take phthalic anhydride in the evaporating dish. आता बघा इव्हापोरेटिंग डिश मध्ये काय घ्यायचं आहे, फॅलिक अनहायड्राइड घ्यायचं आहे. हा जो एक्सपेरिमेंट करायचा आहे हा लॅबोरेटरी मध्ये करायचा आहे आणि शिक्षकांच्या ऑब्झर्वेशन खाली करायचं आहे. तर बघा, क्लोज द एंड ऑफ अ स्टेम ऑफ फनेल विथ अ कॉटन प्लग. आता बघा फनेलला काय करायचं आहे बघा, जे एक एंड आहे त्याचं क्लोज करायचं आहे. कशानं, कॉटन प्लगनं काय करायचं आहे, आपल्याला बंद करायचं आहे. कीप दिस फनेल इन्व्हर्टेड ऑन द इव्हापोरेटिंग डिश. आणि हे जे फनेल आहे ते काय करायचं आहे बघा, तुम्हाला इन्व्हर्टेड म्हणजेच उलट्या साईडनं काय करायचं आहे, इव्हापोरेटिंग डिशच्या वर ठेवायचे आहे. हीट द इव्हापोरेटिंग डिश ऑन अ ट्रायपॉड स्टँड स्लोली ऑन अ लो फ्लेम. आणि काय करायचं आहे बघा, ह्या इव्हापोरेटिंग डिशला
स्लोली हीट करायचं आहे लो फ्लेमवर. व्हॉट डिड यू ऑब्झर्व इन द फनेल ड्युरिंग हीटिंग? आणि तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे की हीटिंग करत असताना फनेल मध्ये आपल्याला काय काय दिसत आहे. सो record the observation of all the activities. What do you find? आणि हा एक्सपेरिमेंट लॅबोरेटरी मध्ये करत असताना तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे ऑब्झर्वेशन्स बघायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ऑब्झर्वेशन टेबलची ती कंप्लीट करायची. जसं की बघा, कंप्लीट द फॉलोइंग ऑब्झर्वेशन टेबल विथ रेफरन्स टू द ऍक्टिव्हिटीज 1 to 5. So see here, this is the table. So this is observation table. तर याच्यामध्ये काय लिहायचं आहे बघा, तुम्हाला ऍक्टिव्हिटी लिहायच्या आहेत 1 ते 5 पर्यंतच्या. तसेच त्याच्यामध्ये कलर चेंज होतात का, जर प्रेझेंट असतील तर आपल्याला दिसत असेल तर ते लिहायचे आहेत या 5 स्टेप मध्ये. गॅस रिलीज्ड होतात, ते जर होत असतील तर ते लिहायचे आहेत येस और नो. टेम्परेचर चेंज इफ प्रेझेंट, जर टेम्परेचर चेंज झालेला असेल म्हणजे तापमानात बदल झाला असेल तर तोही लिहायचा असेल जर असेल तर. नेचर ऑफ चेंज, आणि हा बदल कोणता आहे, केमिकल आहे का फिजिकल आहे ते तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये लिहायचं आहे. हा एक्सपेरिमेंट लॅबोरेटरी मध्ये करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्सपेरिमेंट करत असताना जे ऑब्झर्वेशन दिसतात ते ह्या टेबल मध्ये लिहायचे आहे. सो नेक्स्ट इज फाइंड आउट. Observe and keep a record of physical and chemical changes that you experience in your daily life. तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या डेली लाईफ मध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणते फिजिकल आणि केमिकल चेंज तुम्हाला पाहायला मिळतात त्याचं काय करायचं, रेकॉर्ड करायचं म्हणजे नोंदी करायची आहे. पण फिजिकल So, a physical change takes place due to change in parameters such as temperature and pressure. म्हणजेच बघा, फिजिकल चेंज म्हणजेच भौतिक बदल. हा कशामुळे घडून येतो, ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर्स सच ॲज टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजेच टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये जर बदल झाला तर काय घडून येतात बघा, फिजिकल चेंज म्हणजेच भौतिक बदल घडून येतो. ऑफन अ फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. आता बघा, फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो. म्हणजे जसं की बघा, पाण्याचे रूपांतर बर्फामध्ये होते. म्हणजेच वॉटर इज कन्वर्टेड इनटू आईस अँड again ice is converted into water. So physical change is reversible. The composition of matter remains the same in physical change. आता फिजिकल चेंज मध्ये बघा, जे मॅटरचं कंपोजिशन असतं म्हणजेच मॅटर मध्ये जे घटक असतात ते कसे असतात बघा, सेम राहतात. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर. जसं आता मी सांगितलं की बर्फाचे पाण्यात रूपांतर होते आणि पाणी काय करतो बघा आपण, वॉटर ऑन हीटिंग वॉटर इज ट्रान्सफर्ड इनटू आईस ऑन कूलिंग. आता बघा, ज्यावेळी आपण पाण्याला काय करतो, कूल करतो, त्यावेळी काय बनतो, आईस बनतो. आणि आईस काय बघा, आईस ज्यावेळी आपण हीट करतो तर त्याचे परत काय होते, पाण्यामध्ये रूपांतर होते. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे ती रिव्हर्सिबल आहे. ऑन द कॉन्ट्री if the composition of matter changes during a process then is called chemical change. आता बघा, जर मॅटरचं कंपोजिशन चेंज झालं म्हणजे त्यात बदल घडून आला, अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, केमिकल चेंज म्हणजेच रासायनिक बदल.
when we call a particular process phenomenon as chemical change, some chemical reactions are taking place in a concerned matter. So chemical reaction is process in which केमिकल रिएक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया ही एक प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय होतं बघा इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू न्यू सबस्टन्सेस बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स. आता बघा रासायनिक अभिक्रिया म्हणजेच केमिकल रिएक्शन इज अ प्रोसेस म्हणजेच ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये काय होतं बघा सबस्टन्सेस आहेत ते काय होतात बॉन्ड ब्रेक करतात आणि ट्रान्सफॉर्म होतात नवीन सबस्टन्स मध्ये फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड आणि नवीन जो कंपाऊंड फॉर्म होतो किंवा सबस्टन्स फॉर्म होतो त्याच्यामध्ये नवीन बंध असतो. न्यू बॉन्ड्स म्हणजेच नवीन बंध. सो द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिएक्शन आर कॉल्ड रिएक्टंट. आता बघा केमिकल रिएक्शन मध्ये जे भाग घेतात त्यांना काय म्हणतात रिएक्टंट्स असे म्हणतात. Whereas the substances formed as result of chemical reaction by forming a new bond are called product. तर बघा ह्या रासायनिक प्रक्रियेमध्ये जे भाग घेतात सबस्टन्सेस त्यांना काय म्हणतो आपण रिएक्टंट असे म्हणतो. आणि बघा नवीन बंध म्हणजेच न्यू बॉन्ड फॉर्म होऊन जे कंपाऊंड किंवा सबस्टन्सेस फॉर्म होतात त्यांना काय म्हणतो आपण प्रोडक्ट्स असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिएक्शन. आता बघा केमिकल रिएक्शनचं एक्झाम्पल आहे की काय होतं ज्यावेळी कोल म्हणजेच कोळसा कंबशन म्हणजे ज्वलन ज्यावेळी कोळशाचे ज्वलन होते त्यावेळी काय होतं बघा कार्बन डायऑक्साइड जो गॅस आहे म्हणजेच वायू आहे तो काय होतो बाहेर पडतो आणि ही काय आहे बघा एक केमिकल रिएक्शन आहे. सो इन दिस रिएक्शन कोल मीन्स कार्बन अँड ऑक्सिजन फ्रॉम एअर आर दी रिएक्शन. आता बघा ह्या प्रक्रियेमध्ये काय आहे कोळशामध्ये कार्बन आहे आणि हवेमध्ये काय आहे ऑक्सिजन आहे ऑक्सिजन फ्रॉम एअर म्हणजेच कोळशामधील जो कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे तो हवेमधील ऑक्सिजन आहे हे काय दोन आहेत रिएक्टंट्स आहेत. व्हाईल कार्बन डायऑक्साइड इज अ प्रोडक्ट आणि कार्बन डायऑक्साइड जो आहे तो काय आहे त्याचं प्रोडक्ट आहे. A chemical reaction is represented by writing chemical equation. आणि ह्या ज्या केमिकल रिएक्शन आहेत किंवा रासायनिक अभिक्रिया आहेत ह्या कशा लिहितात बघा केमिकल इक्वेशन म्हणजेच रासायनिक समीकरणाच्या सहाय्याने लिहितात. आता आपण बघूया केमिकल इक्वेशन म्हणजेच रासायनिक समीकरण. Let us first look at chemical reaction. सुरुवातीला आपण काय पाहू केमिकल रिएक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया. In the activity 2 a colorless solution of zinc sulfate is formed. Addition of zinc dust. बघा ऍक्टिव्हिटी 2 मध्ये आपण काय केलं होतं मगाशी कलरलेस सोल्युशन घेतलं होतं झिंक सल्फेटचं. कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म्ड ऑन ऍडिशन ऑफ झिंक डस्ट टू द ब्लू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. आता बघा कॉपर सल्फेटचे जे ब्लू कलरचे सोल्युशन आहे त्यामध्ये आपण ज्यावेळी झिंक डस्ट टाकतो त्यावेळी काय होतं बघा झिंक सल्फेट फॉर्म होतं दॅट इज ZnSO4. So this chemical reaction can be written in brief as follows. आणि ही जी रिएक्शन आहे ती कशी आहे केमिकल रिएक्शन आहे ती कशी लिहितो बघा आपण सुरुवातीला आपण काय घेतलं ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट म्हणजेच कॉपर सल्फेटचं
ॲक्वियस सोल्युशन घेतलं म्हणजे, आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकलं बघा, झिंक डस्ट प्लस म्हणजे त्याच्यामध्ये आपण ऍड केले. आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला बघा, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट मिळाला, त्याच्यामध्ये झिंक सल्फेट पण आहे आणि कॉपर पण आहे. हे आपलं झालं पहिलं इक्वेशन. This simple way of representing a chemical reaction in word is called word equation. आता हे जे आपण इक्वेशन आहे ते वर्ड मध्ये म्हणजे शब्दामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो बघा, वर्ड इक्वेशन असे म्हणतो. A word equation can be written in a further condensed form by using chemical formula as follows. आता हे जे वर्ड मधलं इक्वेशन आहे ते आपण काय लिहितो बघा, केमिकल फॉर्म्युलेच्या स्वरूपात लिहितो. जसं की बघा, आपण काय घेतलं होतं, कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4 आणि त्याच्यामध्ये काय टाकलं, झिंकची डस्ट टाकली म्हणजे त्याच्यामध्ये झिंकची डस्ट ऍड केली म्हणजेच प्लस, आणि आपल्याला इक्वेशन मिळालं की झिंक सल्फेटचं सोल्युशन मिळालं म्हणजे ZnSO4 चं सोल्युशन, जे की कसं आहे बघा, कलरलेस सोल्युशन आहे. याला काय आहे, कलरलेस आहे. आणि CuSO4 चे सोल्युशन ते होतं जे कसं होतं, ब्ल्यू कलरचं होतं. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळी झिंक डस्ट टाकली त्यावेळी ते सोल्युशन काय झालं बघा, आपल्याला मिळालं ZnSO4 झिंक सल्फेट, आणि त्याचा कलर आता कसा आहे, कलरलेस आहे. आणि आपल्याला कॉपर मिळालं, Cu म्हणजेच कॉपर. So, the representation of chemical reaction is a condensed form using chemical formula is called chemical equation. आता केमिकल इक्वेशन आपण कशाला म्हणतो बघा, केमिकल रिएक्शनला काय करतो बघा, आपण कंडेन्स्ड फॉर्म मध्ये लिहितो युजिंग केमिकल फॉर्म्युला. केमिकल फॉर्म्युलाचा यूज करून लिहितो. अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो, केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरण असे म्हणतो. इन द अबव इक्वेशन कॉपर सल्फेट that is CuSO4 and zinc are the reactant. आता बघा, ह्या ज्या पूर्ण रिएक्शन मध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक जे आहे ते काय आहेत, रिएक्टंट आहेत, आणि ZnSO4 आणि Cu जे आहे ते काय आहेत, आपले प्रोडक्ट आहेत. They react with each other to form copper particles. आता बघा, ते काय करतात, एकमेकाशी रिएक्ट होतात आणि काय करतात, कॉपर पार्टिकल्स फॉर्म करतात. अँड अ सोल्युशन ऑफ कलरलेस झिंक सल्फेट. झिंक सल्फेटचं काय करतात बघा, ते कलरलेस सोल्युशन फॉर्म करतात. ॲज द प्रोडक्ट्स हॅविंग टोटली डिफरंट प्रॉपर्टीज. आणि ह्या ज्या प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज आहेत त्या काय असतात, पूर्णपणे वेगळ्या असतात रिएक्टंट पासून. सो द आयनिक बॉन्ड इन रिएक्टंट CuSO4 breaks and the ionic bond in the product ZnSO4 is formed during the reaction. तर बघा इथे काय होतं, CuSO4 मध्ये जो आयनिक बॉन्ड आहे तो काय होतो, ब्रेक होतो, आणि प्रोडक्ट मधला आयनिक बॉन्ड फॉर्म होतो कशामध्ये, ZnSO4 मध्ये. रिएक्शनच्या वेळी ही क्रिया घडून येते. आता बघा, आपण बघणार आहोत रायटिंग केमिकल इक्वेशन. आता केमिकल इक्वेशन कसं लिहायचं ते आपण बघणार आहोत. लेट अस नाउ सी द कन्व्हेन्शन्स फॉलोड व्हाईल रायटिंग अ केमिकल इक्वेशन. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, केमिकल इक्वेशन लिहित असताना कोणकोणते कन्व्हेन्शन्स फॉलो करायचे आहेत. पहिला आहे बघा याच्यामध्ये, इन अ केमिकल इक्वेशन द रिएक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट साइड. तर काय करायचं आहे बघा, आपल्याला ही केमिकल रिएक्शन केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहित असताना रिएक्टंट्स जे आहेत ते ऑलवेज काय करायचे, आपल्याला लेफ्ट साइडला लिहायचे आहेत, लेफ्ट हँड साइड. रिएक्टंट जे आहेत ते आपल्याला कसे लिहायचे आहेत, लेफ्ट हँड साइडला लिहायचे आहेत. व्हाईल द प्रोडक्ट्स ऑन राईट हँड साइड. आणि जे प्रोडक्ट आहेत ते कुठे लिहायचे आहेत आपल्याला, राईट हँड साइडला म्हणजेच उजव्या
साईडला लिहायचे आहे. An arrow heading towards the products is drawn in between them. आता बघा ह्या दोन रिएक्टंट्स आणि प्रोडक्टच्या मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे बघा, एरो काढायचा आहे आणि हेडिंग टुवर्ड्स प्रोडक्ट आणि त्याचं हेड कुठं काढायचं आहे आपल्याला, प्रोडक्टच्या साईडला काढायचे आहे. दिस एरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन. आणि हा जो एरो आहे तो काय दाखवतो, बघा रिएक्शनची डायरेक्शन दाखवतो, म्हणजे रिएक्शनची दिशा दाखवतो. नेक्स्ट आहे बघा सेकंड, इफ द रिएक्टंट्स और प्रोडक्ट्स आर 2 or more दे आर लिंक्ड विथ प्लस साइन. आता जर बघा रिएक्टंट 2 पेक्षा जास्त असतील तर त्याला काय करतो, लिंक्ड विथ प्लस साइन. प्लस साइन न काय करतो, त्याला आपण लिंक करतो in between them. For example, in equation 2, a plus sign is drawn in between the reactants CSO4 and zinc. Similarly, a plus sign is drawn in between products ZnSO4 and Cu. म्हणजेच बघा आपल्याला काय करायचं आहे, जर रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स third rule is that to make the chemical equations more informative, the physical state of the reactants are indicated in equation. आता बघा हे जे केमिकल इक्वेशन आहे त्याला मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी काय करतो आपण, इथं फिजिकल स्टेट रिएक्टंटच्या इक्वेशन मध्ये लिहितो. Their gaseous, liquid and solid state are indicated by writing the letters G, L and S. आता ह्या रिएक्टंटच्या स्टेट्स दाखवण्यासाठी आपण काय करतो बघा, ते कोणत्या स्टेट मध्ये गॅसियस, लिक्विड किंवा सॉलिड स्टेट मध्ये असतील तर त्यासाठी आपण लेटर काय काय लिहितो बघा, गॅसियस मध्ये असेल तर G, लिक्विड मध्ये असेल तर L and सॉलिड मध्ये असेल तर आपण काय करतो, S ब्रॅकेट मध्ये लिहितो. Moreover, if the products in gaseous instead of G, it can be indicated by an arrow. आता बघा जर प्रोडक्ट गॅसेस फॉर्म मध्ये असतील तर त्यांना आपण G लिहिण्याऐवजी काय करतो, एरो लिहितो, जो काय असतो पॉइंटिंग अपवर्ड. जो एरो आहे किंवा हा जो बाण आहे तो अपवर्ड म्हणजेच वरच्या दिशेने आपण बाण लिहितो. इफ द प्रोडक्ट formed is insoluble solid in the form of precipitate, then instead of S it can be indicated by an downward arrow pointing downward. आता बघा एखादा जर प्रोडक्ट असेल तो जर पीपीटीच्या फॉर्म मध्ये असेल म्हणजे प्रेसिपिटेट त्याचा फॉर्म झालेला असेल तर त्याला आपण काय करतो बघा, सॉलिड न लिहिता त्याला आपण काय करतो, डाऊन एरो काढतो. जो काय एरो काढतो जो कसा असेल, पॉइंटिंग डाऊनवर्ड, खालच्या दिशेने बाण असेल, जसा की इथे आपण दाखवलंय असा एरो काढतो. तर बघा when reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state. This state indicated by putting the letters aqueous in bracket after their formula. Thus, the equation 2 is rewritten as equation 3 as follows. आता हे जे इक्वेशन आहे ते काय करतो आपण बघा, रिरिटन करतो. CSO4 aqueous म्हणजे आपण काय घेतलं होतं, कॉपर सल्फेटचं aqueous सोल्युशन घेतलं होतं, म्हणून CSO4 in bracket aqueous solution प्लस झिंक डस्ट घेतली होती जी की सॉलिड फॉर्म मध्ये होती, त्याला काय केलं बघा आपण ब्रॅकेट मध्ये S लिहिलं. आता हा जो एरो आहे तो कसा आहे बघा, रिएक्शनची डायरेक्शन दाखवतो. इथे आपला प्रोडक्ट आहे झिंक सल्फेट दॅट इज ZnSO4 aqueous सोल्युशन अगेन, आणि आपल्याला काय मिळतो त्याच्यामध्ये थोडासा कॉपर मिळतो जो की सॉलिड स्टेट मध्ये आहे. अशा प्रकारे काय करतो आपण इक्वेशन लिहितो. सो fourth rule, when heat is to be given from outside to bring about chemical reaction. एखाद्या वेळेला काय करतो बघा आपण रिएक्शन साठी हीट देतो
आउटसाइड म्हणजे बाहेरून, म्हणजे आपण त्याला हीट देतो बाहेरून, त्यावेळी काय करतो बघा, इट इज इंडिकेटेड बाय द साइन डेल्टा रिटन अबव द एरो. हे जे डेल्टा साइन आहे ते काय करतो बघा आपण, तर काय करतो बघा आपण, हे डेल्टा साइन त्याच्यावर लिहितो. सो above the arrow that indicates the direction of reaction. For example, the reaction in which slacked lime is formed on heating limestone is written as follows. तर इथे बघा, CaCO3 calcium carbonate in solid state. When we heated, we get CaO calcium oxide sulfate plus CO2 as the gas. So here we did not return gaseous, we return the upward direction arrow. So this indicates that CO2 is in gaseous form. So next is the CO2 gas is evolved. Similarly, the fact that heat is released during the reaction. तर काय होतं बघा, हीट जी आहे ते रिलीज होते रिएक्शनच्या वेळी बिटवीन aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. आता बघा, ह्या रिएक्शनच्या वेळी CSO4 aqueous, zinc solid and then reaction taking place, and the product are zinc sulfate aqueous plus Cu in solid plus heat. Here काय होतं बघा, हीट काय होते, इव्हॉल्व होते, म्हणजे हीट रिलीज होते, म्हणून आपल्याला तेही दाखवावं लागेल आणि आपण त्याच्यामध्ये प्लस साइनने हीट दाखवतो. सो 5, it is necessary to fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reaction. तर काय करतो बघा आपण, ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या फुलफिल करण्यासाठी आपण काय करतो, स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर अँड कॅटलिस्ट काय करतो, आपल्याला रिएक्शनसाठी गरज असते. These conditions are indicated below or above the arrow. आणि ह्या ज्या कंडिशन आहेत त्या आपण कशा लिहितो, जो हा एरो आहे त्याच्या अबोव म्हणजेच वरती, बिलो म्हणजेच खाली, या एरोच्या वरती आणि खाली लिहितो. सो फॉर एक्झाम्पल, द रिएक्शन ऑफ व्हेजिटेबल ऑइल्स takes place at temperature 60 degrees centigrade with hydrogen gas in presence of nickel catalyst and is written as. एक्झाम्पल काय दिले बघा, व्हेजिटेबल ऑइल मधील जी रिएक्शन आहे ती कशी होते, टेम्परेचर त्यासाठी किती लागतं, 60 डिग्री सेंटीग्रेड लागतं आणि त्यासाठी काय लागतो बघा, इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन गॅस, इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. आता ही रिएक्शन आपण कशी लिहितो बघा, व्हेजिटेबल ऑइल लिक्विड प्लस H2 गॅस and here temperature is 60 degree centigrade in presence of nickel catalyst. आणि ह्या ज्या रिक्वायरमेंट आहेत ही रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी ह्या आपण कशावर लिहितो, ह्या एरोच्या वरती आणि खाली लिहितो आणि आपल्याला काय मिळतो, प्रोडक्ट वनस्पती घी, जो सॉलिड स्टेट मध्ये आहे. नेक्स्ट बघा, 6th रूल आहे किंवा 6th कंडिशन आहे, special information or names of reactants products are written below their formula. आता बघा, आपल्याला अजून स्पेशल इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपण काय करतो, रिएक्टंटचं किंवा प्रोडक्टचं नावही त्याच्या खाली लिहितो. फॉर एक्झाम्पल, कॉपर ऑन रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड गिव्स रेडिश कलर्ड पॉइझनस नायट्रोजन dioxide gas. So this is the copper, Cu sulfate, Cu solid, 4 HNO3 aqueous concentrated,
Next is the product CuNO3 twice aqueous plus twice NO2 gas plus twice H2O liquid. However, on reaction with dilute nitric acid, the product formed is nitric acid gas. तर बघा 3 copper in solid state plus 8 HNO3 aqueous dilute state. So we get product CuNO3 twice aqueous plus twice NO gas plus 4H2O liquid. So here this is the reaction. So here कॉपरचे मोलिक्यूल किती घेतले 3 मोलिक्यूल घेतले तसेच HNO3 चे काय घेतले आपण 8 घेतले आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला बघा 3 मोलिक्यूल्स ऑफ CuNO3 twice कॉपर नायट्रेट ॲक्वियस सोल्युशन मध्ये twice NO गॅसियस स्टेट मध्ये आणि 4 वॉटर मोलिक्यूल मिळाले लिक्विड स्टेट मध्ये. अशा प्रकारे आपण काय करतो हे जे 6 रूल आहेत ते फॉलो करून केमिकल इक्वेशन लिहितो. आता बघा नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंट ट्राय दिस. त्यासाठी आपल्याला काय ट्राय दिस म्हणजे हे करून पहा. त्यासाठी ॲपॅरेटस म्हणजे साहित्य काय काय लागणार आहे टेस्ट ट्यूब कोनिकल फ्लास्क बॅलन्स इटसेट्रा. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे टेस्ट ट्यूब कोनिकल फ्लास्क आणि बॅलन्स. केमिकल्स काय काय लागणार आहेत बघा सोडियम क्लोराईड अँड सिल्वर नायट्रेट. सोडियम क्लोराईडचं सोल्युशन आणि सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन लागणार आहे. आता प्रोसिजर बघा त्यासाठी काय आहे. टेक सोडियम क्लोराईड सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आहे सोडियम क्लोराईड दॅट इज NaCl चं सोल्युशन घ्यायचं आहे आणि सिल्वर नायट्रेट सोल्युशन इन टेस्ट. सोडियम क्लोराईड and silver nitrate. These two solution take in a test tube. Tie a thread to the test tube. Test tube ला काय करायचं आहे थ्रेड म्हणजे दोऱ्याच्या सहाय्याने बांधायचं आहे. Insert it carefully into conical flask आणि conical flask मध्ये ती ठेवायची आहे. Make the conical flask in airtight by fitting rubber cork. आणि काय करायचं आहे बघा त्या conical flask ला काय करायचं आहे बघा एअरटाईट फिट करायचा आहे रबर कॉर्कच्या सहाय्याने. जसं बघा इथे दाखवलेलं आहे आपण काय घेतलेलं आहे कोनिकल फ्लास्क घेतलेला आहे त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट सोल्युशन आहे आणि ह्या फ्लास्क मध्ये कसलं सोल्युशन आहे बघा सोडियम क्लोराईडचं सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये आपण एक टेस्ट ट्यूब ठेवलेले आहे ज्या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे सिल्वर नायट्रेट सोल्युशन आहे आणि त्याला आपण काय केलेलं आहे रबर कॉर्कच्या सहाय्याने एअरटाईट केलेलं आहे. आता बघा तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे वे द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ बॅलन्स. बॅलन्सच्या सहाय्याने वेट करून घ्यायचं आहे. वे म्हणजे वेट करून घ्या कोनिकल फ्लास्क बॅलन्सच्या सहाय्याने. फोर्थ स्टेप आहे नाऊ टिल्ट the conical flask and mix the solution present in test tube. आता काय करायचं आहे बघा कोनिकल फ्लास्कला टिल्ट करा आणि काय करायचं आपल्याला सोल्युशन्स मिक्स करायचे आहे इन द टेस्ट ट्यूब विथ सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क. दोन्ही सोल्युशन एकत्र करायचे आहे. वे द कोनिकल फ्लास्क अगेन आणि काय करायचं आहे बघा परत आपल्याला काय करायचं आहे कोनिकल फ्लास्कचं वजन करायचं आहे. विच चेंजेस डिड यू फाइंड. तुम्हाला कोणते बदल दिसून येतात Did any insoluble substance form. आता बघा कोणता याच्यामध्ये इनसोल्युबल म्हणजे जो डिझॉल्व्ह होत नाही असा तुम्हाला सबस्टन्स फॉर्म झालेला दिसतो का. Was there any changes in weight. वेट मध्ये काही चेंज दिसतो का. A word equation is written for above activity as shown below. आता बघा ही जी आपण वरील ऍक्टिव्हिटी केली त्याचं वर्ड इक्वेशन आपण कसं लिहू शकतो सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराईड म्हणजे सिल्वर नायट्रेटचे सोल्युशन आपण टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेलं आहे सोडियम क्लोराईडचे कोनिकल फ्लास्क मध्ये घेतले आणि ज्यावेळी आपण हा फ्लास्क टिल्ट करतो कोनिकल फ्लास्क
त्यावेळी आपल्याला प्रोडक्ट मिळतो कोणता आहे सिल्वर क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट. आता हे जे इक्वेशन आहे हे वर्ड इक्वेशन आहे. आपण त्या इक्वेशनला केमिकल इक्वेशन मध्ये कसं लिहू शकतो? द अबव वर्ड इक्वेशन इज रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग केमिकल इक्वेशन. आता बघा AgNO3 aqueous प्लस NaCl aqueous आणि आपल्याला काय मिळतं AgCl ची प्रेसिपिटेट मिळतो. आणि आपण मगाशी बघितलं होतं की आपल्याला PPT मिळत असेल प्रेसिपिटेट तर आपण काय करतो त्याला एरोनं दाखवतो आणि हा एरो जो आहे तो पॉइंटिंग डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेनं हा एरो असतो. तर ही जी आहे ही AgCl ची व्हाईट PPT आहे प्लस NaNO3 aqueous आणि आपल्याला काय मिळतं सोडियम नायट्रेटचं aqueous सोल्युशन मिळतं. आता बघा हा एक्सपेरिमेंट आपल्याला दाखवलेला आहे द रिॲक्शन ऑफ सोडियम क्लोराईड विथ सिल्वर नायट्रेट. आपण हा जो पूर्ण एक्सपेरिमेंट बघितला तो कसा होता? सोडियम क्लोराईडचा रिॲक्शन कशाबरोबर? सिल्वर नायट्रेट बरोबर. आता बघा हा जो एक्सपेरिमेंट आहे तर याच्यामध्ये आपण याचं वेट केल्यानंतर आपल्याला किती मिळालं? 300.23 ग्रॅम. इथे बॅलन्स आहे, इथे कोनिकल फ्लास्क आहे, इथे सोडियम क्लोराईड सोल्युशन आहे, टेस्ट ट्यूब मध्ये सिल्वर नायट्रेट सोल्युशन आहे. आणि आपण ज्यावेळी हा कोनिकल फ्लास्क टिल्ट करतो त्यावेळी काय होतं बघा? ही जी दोन्ही सोल्युशन आहे ते मिक्सअप होतात आणि आपल्याला काय मिळतं? प्रोडक्ट मिळतं. आता हा जो प्रोडक्ट आहे तो काय मिळतो? AgCl ची व्हाईट PPT मिळते आणि NaNO3 चं सोल्युशन मिळतं. तर आपल्याला बघा इथे वेट इथं दाखवलेला आहे तर याचं पण वेट किती आहे? 300.23 ग्रॅम. तर याच्या वेट मध्ये काय बदल झाला काय? तर नाही, फक्त आपल्याला काय मिळालं? वेगळे प्रोडक्ट मिळाले. सो डू यू नो? तुम्हाला माहिती आहे का सिल्वर नायट्रेट इज युज्ड इन वॉटर स्लिम. तर सिल्वर नायट्रेट जे आहे ते कशामध्ये वापरतात? वॉटर्स इंक मध्ये. म्हणजेच जी मतदानाची शाई असते मतदान केल्यानंतर आपल्या अंगठ्याला काय करतात बघा? शाई लावतात. त्या शाईमध्ये कशाचा वापर केलेला असतो? सिल्वर नायट्रेटचा वापर केलेला असतो वॉटर्स इंक मध्ये. फाइंड आउट तर शोधा. व्हॉट आर द अदर यूज ऑफ सिल्वर नायट्रेट इन एव्हरीडे लाईफ. तर तुम्हाला काय शोधायचं आहे? अजून आपल्याला सिल्वर नायट्रेटचा कुठे कुठे वापर होतो? एव्हरीडे लाईफ मध्ये होतो. नेक्स्ट आहे बघा बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन आहे ते बॅलन्स कसं करायचं? बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. कंप्लीट द टेबल असाइड ऑन द बेसिस ऑफ इक्वेशन 9. आता इक्वेशन 9 बघा कुठे आहे? इक्वेशन 9. दिस इज द इक्वेशन 9. ह्या इक्वेशन 9 वरून आपल्याला काय करायचं आहे? हा टेबल कंप्लीट करायचा आहे. सो सी हिअर. इथे काय दिलेले आहेत आपल्याला? एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्य. इथे दिलेले आहेत रिएक्टन्स जे आपण कसे करतो? लेफ्ट साइडला लिहितो. प्रोडक्ट जे आहे ते काय करतो आपण? राईट साइडला लिहितो. आता इथे आपल्याला काय लिहायचं आहे? नंबर ऑफ ॲटम्स लिहायचे आहेत आणि इथे पण आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स लिहायचे आहेत. आता बघा आपण इथे बघू. इथे बघा आपल्याला काय दिलेले आहेत? AgNO3, NaCl, AgCl आणि NaNO3. तर इथलं प्रोडक्ट काय आहेत बघा? AgCl आणि NaNO3. तर आपल्याला काय सांगायचं आहे? Ag मध्ये रिएक्टर मध्ये Ag किती आहे? प्रोडक्ट मध्ये Ag किती आहे? तर रिएक्टर मध्ये पण किती आहे? Ag 1 आहे आणि प्रोडक्ट मध्ये पण काय आहे? 1 आहे. तर बघा नायट्रोजन किती आहे? ऑक्सिजन किती आहे? सोडियम किती आहे आणि क्लोरीन किती आहे? हे आपल्याला इक्वेशन मधून सांगायचे आहे. तर बघा इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे प्रोडक्ट मध्ये. नायट्रोजन पण 1 आहे, इथे पण 1 आहे
ऑक्सिजन किती आहेत NO3 म्हणजे 3 आहे. इथे पण 3 आहेत. इथे सोडियम 1 आहे, इथे पण 1 आहे आणि इथे Cl आणि इथे बघा Cl पण किती आहे 1 आहे. म्हणजेच नंबर ऑफ ॲटम्स इथे पण 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहेत, इथे पण 3 आहेत आणि इथे 1 आहे आणि इथे 1 आहे. Ag रिएक्टर मध्ये 1 आहे, नायट्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 3 आहे, सोडियम 1 आहे, क्लोरीन 1 आहे. आणि तसेच प्रोडक्ट मध्ये बघा Ag 1 आहे, नायट्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 3 आहे, Na 1 आहे आणि Cl 1 आहे. तर बघा, it is seen that the number of atoms of the reactants in the reaction it is seen that number of atoms of the elements in the reactants in this equation is same. तर बघा याच्यामध्ये काय आहे, नंबर ऑफ ॲटम जे आहेत एलिमेंटचे ते रिएक्टंट मध्ये सेम आहे जसे प्रोडक्ट मध्ये आहेत. तर सच अन इक्वेशन इज कॉल्ड बॅलन्स्ड इक्वेशन. म्हणजे प्रोडक्ट साइड रिएक्टंट साइड मध्ये जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच काय प्रोडक्ट साइड मध्ये ॲटम्स आहेत. 1 1 3 1 1 1 1 3 1 आणि 1. म्हणजे इथे जितके ॲटम्स आहेत तितकेच प्रोडक्ट मध्ये ॲटम्स आहेत. आणि अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो बघा, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. So such equation is called balanced equation. The number of atoms of each element is not the same on two sides. Is called an unbalanced equation. आणि हे जर ॲटम्स रिएक्टंटच्या साईडला जेवढे तेवढे प्रोडक्टच्या साईडला नसतील तर अशा इक्वेशनला काय म्हणतो आपण, अनबॅलन्स्ड इक्वेशन असे म्हणतो. In any reaction, the total mass of each of element in the reactants is same as the total mass of each of the respective elements in the product. आता बघा एखाद्या रिएक्शन मध्ये टोटल मास असेल एलिमेंटचं तर ते काय असेल बघा, is same as the total mass of each respective elements in product. तर जे टोटल मास असेल एलिमेंटचं रिएक्टंट मध्ये तितकेच काय असेल प्रोडक्ट मध्येही त्या एलिमेंटचे मास असेल. दिस इज अन अकॉर्डन्स विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आणि हे कशावरून आहे की लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास त्याच्यावरून आहे. दॅट इज स्टडीड इन प्रिव्हियस स्टँडर्ड. तर बघा हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये बघितलं होतं. स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. आता हे केमिकल इक्वेशन जे आहे, केमिकल रिएक्शन आहे ती बॅलन्स करण्यासाठी आपल्याला कोणकोणते स्टेप आहेत. तर बघा, अ केमिकल इक्वेशन इज बॅलन्स्ड स्टेप बाय स्टेप. केमिकल इक्वेशन जे आहे ते कसं बॅलन्स केलं जातं, स्टेप बाय स्टेप. अ ट्रायल अँड एरर मेथड इज युज्ड फॉर दिस पर्पज. आणि यासाठी कोणती मेथड वापरली जाते, ट्रायल आणि एरर मेथड वापरली जाते. कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन ॲज अन एक्झाम्पल. तर बघा, सोडियम हायड्रॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड वी गेट सोडियम सल्फेट प्लस वॉटर. याच्यासाठी बघा स्टेप फर्स्ट काय आहे, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड इक्वेशन. आता हे जे वर्ड इक्वेशन दिलेलं आहे त्याचं आपण काय करणार आहोत बघा, केमिकल इक्वेशन मध्ये फॉर्म करणार आहोत. तर सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजेच NaOH, सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच H2SO4,
आणि सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 प्लस H2O म्हणजे वॉटर and this is the equation number 10. So step second, check whether the equation 10 is balanced or not by comparing the number of atoms of the various elements present on the two sides of the equation. म्हणजे आता बघा हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल की याच्यामध्ये रिएक्टंट म्हणजे जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत तितकेच प्रोडक्ट मध्ये आहेत का तर बघा आपल्याला काय दिसतं इथं तर तितकेच ॲटम नाही जसं की बघा इथे NaOH आहे म्हणजे सोडियम एकच आहे तर इथे सोडियम 2 आहे तर हे बॅलन्स्ड इक्वेशन आहे का तर नाही तर बघा इथे आपल्याला दिसत आहे रिएक्टंट्स लेफ्ट साइड प्रोडक्ट्स राइट साइड हे जे लेफ्ट साइडला आहेत ते काय आहेत सो सी हिअर सोडियम इज रिएक्टंट साइड मध्ये सोडियम किती आहे एक आहे ऑक्सिजन किती आहेत बघा हे 4 आणि हा 1 म्हणजे ऑक्सिजन 5 आहेत हायड्रोजन किती आहेत हे 2 आणि हा 1 हायड्रोजन 3 आहेत आणि सल्फर किती आहे 1 आहे तर आता त्या प्रोडक्ट साइड मध्ये बघा सोडियमचे जे ॲटम आहेत ते किती आहेत 2 आहेत सल्फरचे ऑक्सिजनचे किती आहेत बघा 4 आणि 1 5 आहेत तर सल्फरचे किती आहेत 1 आहे आणि हायड्रोजन किती आहे 2 आहेत तर इथे जे आपल्याला ॲटम दिसत आहे ना इथे जे ॲटम आहेत ते सारखे आहेत का नाही तर याच्यामध्ये आपल्याला काय करावे लागेल बॅलन्स करावा लागेल इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑन द टू साइड्स आर नॉट सेम म्हणजेच काय बघा सेम नाही तर म्हणून आपल्याला काय करावे लागेल इट मीन्स दॅट द इक्वेशन 10 इज नॉट बॅलन्स्ड हे काय आहे बॅलन्स्ड नाही आहे तर आपल्याला बॅलन्स करावं लागेल तर त्यासाठी काय करावं लागेल बघा आपल्याला स्टेप 3 तिसरी स्टेप आहे इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग an equation from the compound which contains the maximum number of atoms. Moreover, it is convenient to first consider that the element in this compound which has unequal number of atoms on the two sides. आता आपल्याला त्यासाठी काय करावे लागेल बघा तर स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन आपल्याला काय करावे लागेल मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे काय करावं लागेल कन्व्हिनियंट टू फर्स्ट कन्सिडर दॅट एलिमेंट इन द कंपाऊंड विच इज अनइक्वल नंबर ऑफ ॲटम्स ऑन द टू साइड दोन्ही साइडला अनइक्वल नंबर असतील ते आपल्याला बघावे लागेल आणि त्याला काय करावं लागेल जसं की बघा इथे दाखवलेलं आहे नंबर ऑफ सोडियम ॲटम्स इनिशियली म्हणजे सुरुवातीला किती होते रिएक्टंट मध्ये 1 होते आणि जेव्हा ते प्रोडक्ट मध्ये गेले त्यावेळी काय झाले 2 झाले तर म्हणून आपल्याला काय करावं लागेल बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल रिएक्टंट मध्ये जो NaOH आहे त्याला काय करावं लागेल मल्टिप्लाइड बाय 2 असं आपण केलं तर आपल्याला काय मिळेल बघा प्रोडक्ट मध्ये हे आपल्याला एकूण 2 ॲटम मिळतील In the equation 10, there are two components Na2SO4 and H2SO4, which contain the maximum number that is 7 atoms each. Any one of them can be selected. Select the compound Na2SO4. Further select sodium for balancing as the number of atoms of sodium in the compound unequal on the two sides. It should be remembered that the formula of compound cannot be changed while balancing the number of atoms. म्हणजेच बघा ज्यावेळी आपण हे नंबर ऑफ ॲटम बॅलन्स करतो त्यावेळी काय झालं नाही पाहिजे की त्याच्यामधील जे फॉर्म्युला आहे तो चेंज नाही झाला पाहिजे तर बघा here make number of sodium atom in the reactants as 2 formula NaOH cannot be changed to Na2OH. Instead, a factor 2 will have to be applied to NaOH. Write down the resulting equation 10 on doing this. तर बघा आता आपण इक्वेशन लिहू
twice NaOH plus H2SO4, we get Na2SO4 plus H2O. आता बघा इथे आपण काय घेतलेले आहे, 2 मोल्स घेतलेले आहेत NaOH चे प्लस H2SO4 घेतलेले आहे आणि इक्वेशन आपण बॅलन्स केलेलं आहे. आता हे इक्वेशन बॅलन्स आहे की नाही चेक कसं करायचं, चेक वेदर द इक्वेशन 10 इज बॅलन्स्ड ऑर नॉट. आता आपण काय करू, परत हा तक्ता बनवू ज्याच्यामध्ये काय असेल बघा, रिएक्टन्स लेफ्ट साइडला असतील, प्रोडक्ट राईट साइडला असतील आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, एलिमेंट कोणता आहे असा आपण तक्ता बनवू. तर आता बघा इथे आपण एलिमेंट घेतला सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर. सो आता बघा लेफ्ट साइडला म्हणजे या साइडला आपल्याला काय काय दिसते बघा, इथे सोडियम जे आहे ते किती आहे, नंबर ऑफ ॲटम्स 2 आहे, ऑक्सिजन किती आहेत बघा, आता इथे 4 आहेत आणि इथे 2 आहेत म्हणजे 6 आहेत. हायड्रोजन किती आहेत बघा, हायड्रोजन इथे किती आहे तर 4 आहे. सल्फर किती आहे, 1 आहे. सल्फर 1 आहे. तर प्रोडक्ट मध्ये बघा सोडियम जो आहे तो 2 आहे, ऑक्सिजन 5 आहे आणि हायड्रोजन 2 आहे आणि सल्फर किती आहे, 1 आहे. तर बघा so we find that the equation 10 is not balanced as the number of oxygen hydrogen atoms are unequal on two sides. इथे बघा अनइक्वल आहे, इथे पण अनइक्वल आहे म्हणजेच इक्वेशन बॅलन्स नाही. सो फर्स्ट बॅलन्स द हायड्रोजन नंबर ॲज इट रिक्वायर्ड अ स्मॉलर फॅक्टर. पहिल्यांदा आपण काय करू, हायड्रोजन जे आहे त्यांना बॅलन्स करू. अप्लाय अ फॅक्टर 2 टू द प्रोडक्ट H2O फॉर बॅलन्सिंग द इक्वेशन 10. ह्या इक्वेशन 10 डॅशला काय करू आपण 2 ने मल्टिप्लाय करू हायड्रोजनला वॉटर मॉलिक्यूलला. तर आपल्याला काय भेटेल बघा, परत twice NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus twice H2O. So here check whether the equation 10 double dash is balanced or not. आता हे जे इक्वेशन बॅलन्स्ड आहे की नाही आपण चेक करू. It is seen that the number of atoms of all elements are equal on both sides. It means that the equation 10 dash is balanced equation. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण बघू. बघा आपण इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी इथं काय केलं, इनिशियली काय होतं, in the reactants in NaOH and H2SO4 4 होते आणि प्रोडक्ट मध्ये वॉटर मॉलिक्यूल 2 होते आणि आपल्याला बॅलन्स किती करायचं ते 4 करायचं, म्हणून त्याला काय केलं आपण मल्टिप्लाइड बाय 2. सो राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन. आता फायनल बॅलन्स इक्वेशन आपण परत लिहू. twice NaOH plus H2SO4 to give Na2SO4 plus twice H2. Equation number 11. In this way a balanced equation is obtained. अशा प्रकारे काय होतं बघा, आपल्याला बॅलन्स्ड इक्वेशन आपण मिळवू शकतो. From an unbalanced equation by applying proper factors to appropriate reactants product so as to balance the number of each element in step. म्हणजेच आपण काय करू शकतो बघा, सुरुवातीला किती ॲटम्स आहेत आपल्याला बॅलन्स करायचे प्रोडक्ट मध्ये, रिएक्टंट मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये, त्यावरून आपण काय करू शकतो ते त्यांना मल्टिप्लाय करून आपण काय करू शकतो, इक्वेशन बॅलन्स करू शकतो. सो नेक्स्ट आयडेंटिफाय द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स ऑफ इक्वेशन 6. राईट डाऊन द स्टेप्स इन बॅलन्सिंग द इक्वेशन N2 गॅस प्लस H2 गॅस NH3 गॅस. तर बघा आता जसं आपण वरती बघितलं होतं बॅलन्सिंग कसं करायचं, इनिशियली ॲटम किती आहेत, आपल्याला बॅलन्स किती करायचं आहे अशा, आणि त्यानंतर आपण त्याला मल्टिप्लाय करू कितीने ते बघून आपल्याला काय करायचं आहे, हे जे इक्वेशन आहे ते बॅलन्स करायचे आहे. आता बघा नेक्स्ट आहे राईट डाऊन अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर फॉलोइंग रिएक्शन.
calcium chloride plus sulfuric acid, we get calcium sulfate plus हायड्रोजन क्लोराईड. तर जसं आपण आता बघितलं इथं तशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन लिहायचं आहे या रिएक्शनचं आणि ते बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहायचं आहे. आता कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 आणि कॅल्शियम सल्फेट प्लस हायड्रोजन क्लोराईड HCl. नेक्स्ट आहे राईट डाऊन द फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स इन फॉलोइंग रिएक्शन. आता बघा इथे SO2 प्लस H2S हे जे आहेत ते रिएक्टंट आहेत आणि प्रोडक्ट काय आहेत बघा 3S प्लस टॉईस वॉटर हे जे आहे ते प्रोडक्ट आहे. कारण बघा ह्या एरोच्या लेफ्ट साईडला जे असतात ते रिएक्टंट असतात आणि राईट साईडला जे असतात ते प्रोडक्ट आहे. सो हिअर अगेन टॉईस Hg प्लस टॉईस HCl हे आहेत रिएक्टंट आणि हा जो आहे टॉईस AgCl प्लस H2 हे आहे प्रोडक्ट. सो वी सॉ दॅट इन अ केमिकल रिएक्शन्स रिएक्टंट्स गेट कन्वर्टेड इनटू न्यू सबस्टन्स. आपण आता बघा काय बघितलं, जे रिएक्टंट आहेत ते नवीन सबस्टन्स मध्ये फॉर्म होतात, त्यांना आपण काय म्हणतो, प्रोडक्ट असे म्हणतो. ड्युरिंग दिस सम केमिकल बॉन्ड्स in the reactants break and some new chemical bonds. So during this some chemical bond in the reactants break and some new chemical bonds are formed. So during this process काय होतं बघा, काही केमिकल बॉन्ड असतात रिएक्टर मधले ते ब्रेक होतात आणि काही नवीन केमिकल बॉन्ड जे आहेत ते प्रोडक्ट मध्ये फॉर्म होतात. So transform the reactant into product. In this chapter we will studying the types of reaction in detail. तसंच बघा या टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहोत, वेगवेगळ्या टाइपच्या रिएक्शन बघणार आहोत. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. So chemical reaction are classified into the following four types in accordance with the nature and number of reactants and the product. आता बघा केमिकल रिएक्शनचे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आपण बघणार आहोत. तर ते किती आहेत, 4 टाइप्स आहेत. कशावरून, तर नेचर अँड नंबर ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट वरून पडतात. पहिली आहे बघा त्याच्यामधील कॉम्बिनेशन रिएक्शन. पहिली आहे रिएक्शन फर्स्ट कॉम्बिनेशन रिएक्शन. ट्राय दिस, हे करून पहा. त्यासाठी बघा ॲपॅरेटस म्हणजे साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे, टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड, बीकर इटसेट्रा. केमिकल्स काय काय लागणार आहेत बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड, अमोनिया सोल्युशन, स्लॅक्ड लाईम इटसेट्रा. आता ऍक्टिव्हिटी काय करायची आहे बघा आपल्याला. ऍक्टिव्हिटी 1 कृती, टेक अ स्मॉल अमाउंट ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन टेस्ट ट्यूब. एका टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl घ्यायचं आहे. हीट द टेस्ट ट्यूब, टेस्ट ट्यूबला हीट करायचं, उष्णता द्या. डीप अ ग्लास रॉड इन अमोनिया सोल्युशन अँड फोल्ड ऑन द टॉप ऑफ टेस्ट ट्यूब. आणि काय करायचं आहे बघा तुम्हाला, अमोनियामध्ये रॉड बुडवायचा आहे. तो जो रॉड आहे तो टेस्ट ट्यूबच्या तोंडाला धरायचा आहे. तुम्हाला काय दिसेल बघा, यू विल ऑब्झर्व अ व्हाईट स्मोक. तुम्हाला काय दिसेल, पांढऱ्या कलरचा धूर दिसेल. स्मोक म्हणजे धूर. इमिनेटिंग फ्रॉम द टिप ऑफ द ग्लास रॉड. ग्लास रॉडच्या टोकावरून तुम्हाला व्हाईट स्मोक जाताना दिसेल. व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड, इथं काय घडून आलं बघा, ड्यू टू हिटिंग HCl वेपर स्टार्टेड कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब. HCl ला हिट केल्यामुळे काय झालं बघा, वेपर्स ज्या आहेत त्या टेस्ट ट्यूब मधून आपल्याला दिसू लागल्या आणि काय झालं बघा, NH3 गॅस केम्स आउट फ्रॉम द सोल्युशन ऑन द ग्लास रॉड. आणि NH3 म्हणजेच बघा अमोनिया गॅसच्या फ्यूम ज्या आहेत त्या आपल्याला दिसू लागल्या. सो द अमोनिया गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड गॅस रिएक्टेड टू फॉर्म साल्ट अमोनिया क्लोराईड. म्हणजेच काय झालं बघा, इथे अमोनिया गॅस जो आहे तसेच हायड्रोजन क्लोराईड गॅस आहे ते काय झाले, रिएक्ट झाले
आणि आपल्याला काय मिळालं? अमोनियम साल्ट मिळालं, अमोनियम क्लोराइडचं इन गॅसियस स्टेट. सो स्टेट फर्स्ट. But immediately due to the condensation process at room temperature, it got transformed into the solid state. As a result, white smoke was formed. आणि त्याच्यामुळेच काय झालं बघा? व्हाईट स्मोक आपल्याला दिसून आला. सो द केमिकल इक्वेशन फॉर दिस इज ॲज फॉलोज. आता यासाठी केमिकल इक्वेशन बघा, आपण काय घेतलं होतं? अमोनिया गॅसियस स्टेट, HCl तो पण गॅसियस स्टेट मध्ये द्या, म्हणजेच हायड्रोजन क्लोराईड. आपण टेक्स्ट बुक मध्ये काय घेतला होता? हायड्रोजन क्लोराईड घेतलं आणि त्यामध्ये काय केलं? अमोनिया ग्लास रॉड जो आहे, जो आपण अमोनिया सोल्युशन मध्ये होल्ड केला होता, तो काय केला? टॉपला पकडला होता आणि आपल्याला काय प्रोडक्ट मिळाला? NH4Cl सॉलिड स्टेट मध्ये अमोनियम क्लोराईड. सो ऍक्टिव्हिटी सेकंड बघा काय आहे? होल्ड अ मॅग्नेशियम स्ट्रिप इन पेअर ऑफ टंग्स अँड इग्नाइट. बघा मॅग्नेशियमची स्ट्रिप घ्या आणि तिला काय करायचं? आपल्याला पेअर ऑफ टंग घ्यायची आहे, त्या साह्याने तिला पकडायचं आहे आणि त्याला इग्नाइट करायचं आहे, म्हणजे हीट करायचं आहे. तर आपल्याला काय दिसून येईल बघा? ऑन बर्निंग इन एअर अ व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म. त्याला आपण बघा हवेमध्ये बर्न केल्यानंतर आपल्याला काय दिसून येईल? व्हाईट पावडर मॅग्नेशियम ऑक्साईडची दिसून येईल. द रिॲक्शन कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ इक्वेशन ॲज शोन बिलो. तर हे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिलं बघा? मॅग्नेशियमची स्ट्रिप घेतली, त्याला बर्न केलं, हवेमध्ये काय असतो? ऑक्सिजन असतो. तर काय झाले बघा? हे दोन रिॲक्ट झाले आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला? टॉईस MgO ॲज अ प्रोडक्ट. So, in this reaction, magnesium oxide is formed as the single product. आणि आपल्याला सिंगल प्रोडक्ट भेटला मॅग्नेशियम ऑक्साईड. आणि बाय कॉम्बिनेशन ऑफ मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन. आणि हा कशापासून मिळाला आपल्याला? मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन झालं आणि म्हणून या रिएक्शनला आपण काय म्हणतो? कॉम्बिनेशन रिएक्शन. आता बघा ऍक्टिव्हिटी 3 आहे. टेक वॉटर इन अ बीकर. एका बीकर मध्ये काय घ्यायचं आहे? वॉटर घ्यायचं आहे. टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. अर्धा भरून आपल्याला काय घ्यायचं आहे? बीकर मध्ये वॉटर घ्यायचं. ऍड फ्यू पीसेस. त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे बघा? आपल्याला फ्यू पीसेस ऑफ स्लॅक्ड लाईम. कॅल्शियम ऑक्साईडचे काय टाकायचे? आपल्याला थोडे पीसेस टाकायचे आहेत. कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH twice is formed by combination of calcium oxide and water with generation of large amount of heat. तर बघा कॅल्शियम ऑक्साईड CaO plus H2O, we get CaOH twice plus heat, calcium hydroxide. So this is also a combination reaction. So use your brain power. What is the number of reactants in each of above reaction? What is the number of molecules of reactant taking part in the above reaction? आता बघा नंबर ऑफ मोलिक्युल्स इथे किती? नंबर ऑफ मोलिक्युल्स इथे किती आहेत रिएक्टंट मध्ये? तिसरा प्रश्न आहे बघा. हाऊ मेनी प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड इन ईच अबोव रिएक्शन. ह्या वरच्या रिएक्शन मध्ये किती प्रोडक्ट फॉर्म झाले? तर प्रोडक्ट एकच फॉर्म झालेला आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज ऑन महासेमी इंग्लिश. थँक्यू.